नमस्कार, मी श्वेता म्हस्कर. आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक 2025 मधील तरुणाई प्रश्नांतून उमलणारे उत्तरांचे बीज हा लेख वाचून दाखवत आहे. लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तरुणाई म्हणजे केवळ तारुण्याचा टप्पा नव्हे, स्वप्नांची उधळण, आशावादाचा झरा आणि सामाजिक अस्थिरतेच्या वादळाशी झुंजणारा आत्मविश्वासाचा नाजूक अंकुर आहे. प्रत्येक पिढी स्वतःचं मूल्य घडवते. आजचे तरुण पारंपरिक चौकटी मोडून नवीन दिशा निर्माण करत आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे दोषाच्या नजरेने नव्हे तर समजुतीच्या दृष्टीने पाहिले तर तिथं उद्याचा प्रकाश दिसेल. आजची पिढी भरकटली आहे, यांना मूल्य नाहीत, हे फक्त मोबाईलमध्ये गुंतलेले, अशी वाक्य आपण वारंवार ऐकतो. पण खरंच सतत दोष देण्याऐवजी आपण थोडं थांबलो, त्यांचं ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यात डोकावलो तर आपल्याला तिथं फक्त गोंधळ नाही तर भविष्याचा प्रकाशही दिसेल. तरुणाईला सतत दोष देण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन जाणून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक पिढी बदलत्या काळात नवीन मूल्य आणि नवीन आव्हान घेऊन येते. मोबाईल आणि इंटरनेट ही फक्त व्यसनं नाहीत, त्यातूनच शिकण्याच्या, जगाशी जोडण्याच्या संधीही आहेत. त्यांच्या गोंधळामध्येही शोध, जिज्ञासा आणि नवीनतेची ऊर्जा दडलेली आहे. गोंधळ म्हणजे वाया गेलेली पिढी नसून नव्या दिशांची शोध घेणारी पिढी आहे. हा नव्या शक्यतांचा शोध आहे. त्यांचं जग हे तंत्रज्ञानाच्या वेगवान लाटेत उभं राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा गोंधळ हे अपयश नसून मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियामध्ये ते फक्त हरवलेले नाहीत तर जगभराशी जोडले जाण्याचे नवे दरवाजे त्यांनी उघडले आहेत. आजच्या तरुणांच्या डोळ्यात स्वप्न आहेत. कुणाचं शास्त्रज्ञ होण्याचं, कुणाचं कलाकार होण्याचं, कोणाचं समाजासाठी काही करण्याचं, कधी वैज्ञानिक होण्याचं, कधी कलावंत होण्याचं, तर कधी जग बदलून टाकण्याचं. पण त्याच वेळी पायाखालची जमीन थरथरते. आपलं स्वप्न खरंच पूर्ण होईल का? समाज आपल्याला साथ देईल का? की आपण केवळ भ्रमांच्या मागे धावत राहू? ही भीती तरुणाईच्या पावलांना कधी मंदावते तर कधी अधिक वेग देते. ही स्वप्न लहान नाहीत, ती भविष्याच्या वाटा दाखवतात. त्यांना हसत खेळत प्रोत्साहन मिळालं आणि मार्गदर्शन प्रेमाने मिळालं तर ही स्वप्न केवळ वैयक्तिक नाहीत तर समाजाचं भविष्य घडवतील. कारण उद्याचा भारत, उद्याचं जग हे आजच्या तरुणांच्या हातात आहे. त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न म्हणजेच आपलं उद्याचं वास्तव. त्यांच्या प्रश्नांमध्ये उद्याच्या उत्तरांची बीजं दडलेली आहेत. त्या प्रश्नांना विश्वासाची ऊब, पाणी, खत देऊया. आजची तरुण पिढी इंटरनेटच्या वेगाशी झेप घेते, पण त्याचवेळी तिला नात्यांची ऊब हवी असते. ती जगभराशी बोलते पण अंतर्मनाशी संवाद साधायला धजावत नाही. करिअरच्या शर्यतीत धावताना थकून भागूनही ती आपण कुठे चाललोय हा प्रश्न मनाशी जपते. आणि हाच प्रश्न संपूर्ण समाजासमोरही उभा राहतो. कारण तरुणाईचे प्रश्न हे समाजापासून वेगळे नाहीत, तेच समाजाचे आरसे आहेत. तरुणाईला दोष देणं सोपं आहे. आजची पिढी भरकटली आहे, धीर नाही, संयम नाही असं म्हणून मोकळं होणं सोपं आहे. पण जर आपण त्यांच्या नजरेतलं स्वप्न समजून घेतलं, त्यांच्या भीतीला आधार दिला आणि त्यांच्या चुकाही स्वीकारल्या तरच ही ऊर्जा समाजाला पुढे नेईल. तरुणाई ही वादळासारखी असते. वादळ उद्ध्वस्तही करू शकतं, पण त्याच वादळातून नवीन अंकुरही फुटतात. जर योग्य दिशा मिळाली तर हीच तरुणाई समाजाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. म्हणूनच तरुणाई ही केवळ वयाचा टप्पा नाही, ती आहे स्वप्न पाहण्याची ताकद, प्रश्न विचारण्याचं धाडस आणि अपयशानंतर पुन्हा उभं करण्याची उमेद. हीच तरुणाई उद्याचा इतिहास घडवते. तरुणाई म्हणजे केवळ वयाचा टप्पा नाही, तरुणाई म्हणजे डोळ्यातल्या स्वप्नांचा उजेड. एकीकडे आकाशाला भिडूया अशी ओढ आणि दुसरीकडे आपण कुठे चाललोय अशी भीती. आजच्या पिढीचे प्रश्न हे केवळ त्यांचेच नाहीत तर संपूर्ण समाजाचे प्रश्न आहेत. माझ्या शेजारी राहणारा रोहन नुकताच 12वी पास झाला. निकाल लागल्याच्या दिवशी मी विचारलं, आता पुढे काय करणार? तो शांत हसला आणि म्हणाला, ताई खरं सांगू का, मला अजून स्वतःत काय दडलंय हेच समजलं नाहीये. हा त्याचा गोंधळ कित्येक तरुणांच्या चेहऱ्यावर दिसतो.
घरच्यांना तो चांगला मुलगा वाटावा, मित्रांना धडाडीचा वाटावा आणि सोशल मीडियावर कूल वाटावा. या तिघात तो स्वतःला हरवून बसतो. या पिढीचा स्वतःची ओळख शोधण्याचा संघर्ष चालूच आहे. मनात करिअरचा गोंधळही दिसतो आहे. माझ्या एका विद्यार्थिनीला नृत्याची खूप आवड होती, पण घरी सगळे म्हणत होते, नृत्य करून पोट भरतं का? इंजिनियर हो. ती मुलगी 2 वर्ष जीव तोडून प्रवेश परीक्षा द्यायची तयारी करत राहिली. निकाल लागला तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाऐवजी पोकळी होती. एके दिवशी तिने सांगितलं, मॅडम, मी नाचते तेव्हा माझं मन जगतं, अभ्यास करते तेव्हा शरीर जगतं, पण मन मरतं. हा तिढा आज शेकडो मुलांच्या मनात घोंगावतो. कॉलेजमध्ये मी पाहिलंय, एक हुशार मुलगा पण अचानक वर्गात येणं बंद केलं. चौकशी केली तर कळलं की स्पर्धेत मागे पडल्यामुळे तो नैराश्यात गेला होता. घरच्यांना वाटलं तो आळशी झाला, पण प्रत्यक्षात त्याला फक्त कोणीतरी समजून घेणारं हवं होतं. आज अनेक तरुणांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर हजारो फ्रेंड्स असतात, पण एकही मित्र डोळ्यात डोळे घालून विचारत नाही, काय रे, तू खरोखर ठीक आहेस ना? ताण, नैराश्य आणि एकटेपणा. आधी नाती हळूहळू फुलत होती. आज एका मेसेजने नातं सुरू होतं आणि एक सीन करून रिप्लाय न दिल्याने तुटतानाही दिसतं. गावातला राजू UPSC द्यायला निघाला. सगळा गाव त्याला आशीर्वाद देत होता, पण त्याने अचानक सांगितलं, मी शेतकरी होणार. सगळे थक्क. कुणी म्हणाले हा वेडा झालाय, पण त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास वेगळाच होता. आज तो केवळ स्वतःचं शेत कसतोय असं नाही, तर गावातल्या शेतकऱ्यांना नवं तंत्रज्ञान शिकवतोय. बंडखोरी दिसते, पण त्यामागे नवं घडवायची तळमळ तरुणाईत दडलेली असते. कोरोनाच्या काळात मी पाहिलंय, कॉलेजच्या मुलांनी स्वतः पैसे गोळा करून गरजूंसाठी ऑक्सिजन सिलेंडर, अन्नपदार्थ पोहोचवले. ही तरुणाई आहे, उत्स्फूर्त, जिद्दी, काहीतरी देणारी. त्यांची ऊर्जा कधी व्हिडिओ बनवण्यात जाते, कधी नवे प्रयोग करण्यात. पण योग्य मार्गदर्शन मिळालं तर ही ऊर्जा समाजाचं रूप बदलू शकते. तरुणाईला दोष देणं सोपं आहे, पण जर आपण त्यांचे प्रश्न ऐकले, त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न पाहिलं आणि त्यांच्या चुकांनाही प्रेमाने स्वीकारलं, तर ते नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवतील. आजची तरुणाई प्रश्नांनी वेढलेली असते, तरी त्याच प्रश्नांमध्ये भविष्यातल्या उत्तरांची बीजं आहेत. त्यांचे गोंधळ, त्यांची स्वप्न, त्यांची बंडखोरी हेच तर आपल्या समाजाला नव्याने घडवणारं ऊर्जा केंद्र आहे. तरुणाईच्या वाटचालीत सर्वात मोठा अडथळा म्हणजे दिशाहीनता. आजच्या माहितीच्या युगात तरुणांना असंख्य पर्याय दिसतात. शिक्षण, करिअर, व्यवसाय, कला, परदेशी संधी इतक्या वाटा आहेत की कोणती निवडावी हेच कळत नाही. परिणाम असा की अनेकदा निर्णय चुकीचे होतात किंवा आत्मविश्वास डळमळतो. ही अस्थिरता केवळ वैयक्तिक राहत नाही, ती समाजाच्या प्रगतीलाही बाधा आणते. कारण ज्या पिढीवर भविष्यातील जबाबदाऱ्या येणार आहेत, तीच पिढी गोंधळलेली राहिली तर समाजाची वाटचालही विस्कळीत होईल. दुसरी बाजू म्हणजे सामाजिक मूल्यांचा विसर. आधुनिकतेच्या धावपळीत परंपरेची, नात्यांची, संस्कारांची ऊब कमी होताना दिसते. ही पिढी स्वतंत्रतेचा आग्रह धरते, जे योग्यच आहे, पण त्या स्वतंत्रतेसोबत जबाबदारी स्वीकारली नाही तर ही स्वातंत्र्य वृत्ती समाजासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच तरुणाईने स्वतःचे हक्क मिळवताना कर्तव्यांचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न. लाखो तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडतात, पण नोकऱ्या कमी आणि अपेक्षा मोठ्या. या तफावतीतून नैराश्य, चिडचिड, कधी गुन्हेगारीकडे ओढले जाणे असे परिणाम दिसतात. त्यामुळे तरुणाईला योग्य रोजगार निर्मितीची हमी देणारी धोरणे आवश्यक आहेत. केवळ परदेशाकडे पाहून नाही तर आपल्या समाजातच संधी निर्माण करणं गरजेचं आहे. तरी सुद्धा या सर्व अडचणी असूनही तरुणाईत असीम क्षमता दडलेली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध, समाजातील अन्यायाविरुद्धचा आवाज, पर्यावरण संवर्धनाचा लढा या सगळ्याची ताकद तरुणाईकडे आहेच, पण ती ताकद विखुरली नाही पाहिजे. ती योग्य दिशेने प्रवाहित व्हावी यासाठी समाजानेही थोडासा हातभार लावायला पाहिजे. पालकांनी विश्वास द्यावा, शिक्षकांनी मार्गदर्शन करावं आणि शासनाने संधी निर्माण कराव्यात. शेवटी तरुणाई म्हणजे केवळ ऊर्जा नव्हे,
तर उत्तरदायित्व. प्रश्न विचारणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची जिद्दही त्यांनी तर ठेवली पाहिजे. परंतु तरुणाईची उमेद आणि समाजाचा अनुभव हे दोन्ही मिळूनच भविष्याचा भक्कम पाया घडवू शकतात. आजचा तरुण प्रश्न विचारतो, शंकेखोर आहे. परंपरा का, नियम का, उत्तरदायित्व का, हे त्याला जाणून घ्यायचं असतं. आणि त्याला उत्तर न मिळालं की तो अस्वस्थ होतो. आपल्याला वाटतं हा बंडखोर आहे. पण खरी गोष्ट आहे की तो अंधानुकरणापेक्षा समजून चालणं पसंत करतो. यालाच आपण विचारशक्ती म्हणतो. त्यांच्या चुका असतीलच, कधी उतावळेपणा, कधी हट्ट, कधी दिशाभूल. पण कोणतीच पिढी चुकांशिवाय शिकलेली नाही. आजचे ज्येष्ठ तर आपल्या तरुणपणातल्या गोष्टी आठवतील तर कळेल की त्यांनीही चुका केल्या होत्या. आणि त्या चुकांमधून अनुभव, शहाणपण आणि स्थैर्य मिळालं होतं. तरुणाईलाही तेवढीच संधी द्या. तरुणाई ही समाजाचे सर्वात मौल्यवान असे भंडार आहे. तिच्यातील स्वप्न, प्रश्न आणि उत्साह यांना योग्य दिशा मिळाली तर समाजाचा चेहरा-मोहराच बदलू शकतो. म्हणूनच तरुणाईवर टीका करण्यापेक्षा तिला समजून घेणं, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि योग्य मार्गदर्शन करणं हेच खऱ्या अर्थानं समाजाचं म्हणजेच आपलं कर्तव्य आहे. कारण आजची तरुणाईच उद्याचं भविष्य घडवणार आहे. तरुणाईच्या मनातले प्रश्न हे फक्त अस्वस्थतेचे प्रतिबिंब नसून ते उद्याच्या समाजाचे आरसे आहेत. या प्रश्नातून त्यांच्या विचारांचा, त्यांच्या शोधाचा आणि त्यांच्या आकांक्षांचा अंदाज येतो. जिथं प्रश्न असतात तिथे उत्तरांची बीजही दडलेली असतात. म्हणूनच तरुणाईचे प्रश्न हे उद्याच्या भविष्याला दिशा देणारी बीजं ठरतात.